नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा योजनेची माहिती बघणार आहोत की भारतामध्ये अशी एक योजना आहे की त्या योजनेच्या माध्यमातून सर्वात जास्त बेनिफिट मिळतो। आता तुम्हाला थंबनेलवरती दिसत असेल 30 गृहोपयोगी वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत। 5 लाख रुपये तुम्हाला फ्री वापरायला मिळणार आहेत, कर्ज मिळणार आहे। तसेच जेवढ्याही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजना तुम्हाला ह्या योजनेचं जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला सर्व योजनांचा बेनिफिट मिळणार आहे। अशी कोणती योजना आहे तर ती योजना आणि त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा या योजनेविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, फायदे मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण ज्या योजनेची माहिती बघणार आहोत त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना। आता या योजनेच्या संदर्भात शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल। या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरित योजनेस मंजुरी देण्याबाबत अशा पद्धतीने हा शासन निर्णय प्रसारित झालेला आहे। आणि त्यानुसार आपल्याला पुढे दिलेल्या सर्व वस्तू मोफत स्वरूपात मिळणार आहेत। यामध्ये पहिलं तुम्हाला मिळणार आहे ताट। हे ताट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तसेच वाट्या तुम्हाला मिळणार आहेत। आता यांची संख्या मात्र पुढच्या GR मध्ये दिलेत। तसेच तुम्हाला ग्लास तुम्हाला मिळणार आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते म्हणजे मोठं असं वागडं, जे प्रत्येकाच्या भाषेत वेगळं असतं। त्यानंतर झाकणासह तुम्हाला टोप या ठिकाणी मिळणार आहेत। 3 टोप तुम्हाला मिळणार आहेत। डाळीसाठी चमचा मिळणार आहे। तसेच तुम्हाला जी भाजी असते त्या भाजीसाठी सुद्धा चमचा तुम्हाला तिथे मोफत स्वरूपात मिळणार आहे। त्यानंतर पाण्याचं जग तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला मसाले ठेवण्यासाठी डब्बा असणार आहे झाकणासह। तसेच तुम्हाला एक साहित्य ठेवण्यासाठी डाळी वगैरे ठेवण्यासाठी मोठा डब्बा असणार आहे। त्यानंतर भाकरी वगैरे किंवा चपाती भाजण्यासाठी तुम्हाला परात असणार आहे। त्यानंतर प्रेशर कुकर तुम्हाला दिला जाणार आहे भात शिजवण्यासाठी। तसेच कढई तुम्हाला एक चांगल्या स्वरूपाची दिली जाणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दिलं जाणार आहे ते म्हणजे एक टाकी मोठी। आता हा शासन निर्णय 18 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आले, म्हणजे त्या दिवसापासून ही योजना लागू करण्यात आली। आता नेमकं आपण समजून घेऊया की हे कशासाठी दिलं जातं। तर इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनाचे काम पूर्णत्वात आल्यावर रोजगारासाठी नवीन दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं। बांधकामासाठी जागा स्थलांतरित करावी लागते। अशा वेळी स्थलांतरित ठिकाणी गेल्यानंतर त्यांना नवीन निवास किंवा मुलांचं शिक्षण किंवा आरोग्याविषयी समस्या किंवा भोजन किंवा जेवणाची व्यवस्था अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं। त्यामुळे त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावं, मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदी म्हणजे त्या सक्रिय पाहिजेत, म्हणजे आत्ता ऑन रेकॉर्ड असतील आणि ते काम करत सुद्धा आहेत, अशा बांधकाम कामगारांना गृहवस्तू देण्यासंदर्भित ठराव पारित करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने हा ठराव सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे। इथे त्यांनी योजनेच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत। म्हणजेच काय तर ते वर्तमान बांधकाम कामगार असणं खूप गरजेचं आहे। तसेच त्यांची नोंदी जिल्हाधिकारी कार्यालय याच्यामध्ये असणं आवश्यक आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा इतर नोडल अधिकारी असतील तर यांच्याकडे सुद्धा त्यांच्या नोंदी। आता तुम्हाला मगाशी जे मी तुम्हाला साहित्य कोणकोणते साहित्य दिलं जाणार आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी ताट 4 मिळणार आहेत, वाट्या 8 आहेत, पाण्याचे ग्लास 4, पातळी झाकणासह 1, पातळी झाकणासह 1, पातळी झाकणासह 1, तसेच मोठा चमचा असणार आहे, पाण्याचं जग असणार आहे, मसाल्याचा डब्बा किंवा डब्बा जो वापरणार तो 14 इंची 16 इंची आणि 18 इंची झाकणासह असणार आहेत। परात असणार आहे, प्रेशर कुकर असणार आहे, कढई असणार आहे आणि स्टीलची टाकी, अशा एकूण 30 गृह उपयोगी वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। परंतु त्यासाठी मात्र
तुमचं नोंदणी होणं खूप गरजेचं आहे। आता ही नोंदणी कुठे करायची, कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपण पुढे माहिती बघणारच आहोत, पण हा शासन निर्णय समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता ही योजना जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमकं बांधकाम कामगाराचा परवाना किंवा लायसन किंवा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तुमची नोंदणी होणं खूप गरजेचं आहे। परंतु ही जी नोंदणी जी आहे ही नोंदणी सक्रिय असली पाहिजे, म्हणजे तुम्ही एका वर्षी नोंदणी केली तर तुमचं काम झालं नाही, दरवर्षी ते रिन्यूअल करणं खूप गरजेचं आहे। आता आपण जो शासन निर्णय बघितला त्या शासन निर्णयामध्ये अट आहे की तुम्ही बांधकाम नोंदणीकृत कर्मचारी किंवा कामगार असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर BOCM.in या ठिकाणी तुम्ही नवीन नोंदणी किंवा कामगार नोंदणी या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नोंदणी करता येईल। आपण नोंदणी संदर्भात वेगळी व्हिडिओ बनवणार आहोतच। आपण फक्त या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळतो, कोणते फायदे मिळणार याविषयी माहिती बघणार आहोत। आता नोंदणीपात्र निकष म्हणजे तुमचं 18 ते 60 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांमध्ये जास्त बांधकाम कामगार म्हणून तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे। त्यानंतर कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर वयाचा पुरावा, 10 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा, पासपोर्ट साईज 3 फोटो आणि एक रुपयाची वार्षिक वर्गणी, अशा पद्धतीने तुम्हाला हे कागदपत्र असणं आवश्यक आहे। खाली तुम्हाला फॉर्म दिला आहे, तो फॉर्म भरून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता। आता आपल्याला मी नेमकं या योजनेअंतर्गत तुम्हाला काय काय आणखी बेनिफिट मिळू शकतो या बेनिफिटा संदर्भात आपण बघून घेऊया की नेमकं तुम्हाला काय बेनिफिट मिळू शकतो। तर ज्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी ठरता किंवा तुमचं फॉर्म अप्रूव्हल होतं त्यावेळेस तुम्ही जे प्रमाणपत्र येतं त्या प्रमाणपत्र आल्यानंतर तुम्हाला कल्याणकारी योजना म्हणजे सामाजिक सुरक्षिततेमध्ये तुम्हाला पहिला जो बेनिफिट मिळणार आहे विवाहासाठी म्हणजे लग्नासाठी 30,000 रुपये खर्च। तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्र इथे दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी जो अर्ज असतो तो अर्जसुद्धा PDF स्वरूपात। आता मी PDF ओपन नाही करत कारण फक्त आपण माहिती बघतोय। त्यानंतर भोजनाची व्यवस्था तुम्हाला असणार आहे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा बेनिफिट मिळणार आहे, प्रधानमंत्री जीवनदायी योजना आहे तिचं बेनिफिट मिळू शकतो, विमा तुम्हाला मिळणार आहे, तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा आहे, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना तुम्हाला मिळणार आहे। त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षाला 25,000, 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना 5,000 प्रत्येक वर्षी आणि किमान 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे। समजा 10वी आणि 12वीसाठी 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तसे इयत्ता 11वी 12वीच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर तुम्हाला जर पदवी अभ्यास घ्यायचा असेल, अभ्यासक्रम शिकायचा असेल तर 20,000 रुपये, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर 1,00,000 रुपये, अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचं असेल तर 60,000 रुपये, अशा पद्धतीने। तसेच तुम्हाला पदविका शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी 20,000 रुपये, MSCIDचा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला तिथे शुल्क माफ होणार आहे। नैसर्गिक प्रसूतीसाठी तुम्हाला 15,000, शस्त्रक्रिया जर झाली म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस तर 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, किंवा गंभीर आजार असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये मदत मिळू शकते, किंवा कायमचे अपंगत्व आले तर 2,00,000 रुपये तुम्हाला मिळू शकतो। त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर तुम्ही केली तर 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेव तुमच्या नावाने होणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। आरोग्य तपासणी करणं तुम्हाला मोफत आहे। तसे कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास तर 5,00,000 रुपये कायदेशीर वारसांना पैसे मिळणार आहेत। तसेच कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये त्यांच्या वारसांना मिळणार आहेत। अटल बांधकाम कामगार आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे। कामगारांचा जर मृत्यू झाल्यास तर अंत्यविधीसाठी 10,000 रुपये खर्च, कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारांच्या विधुर पतीस 24,000 रुपये 5 वर्षाकरता, गृह कर्जासाठी 6,00,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। अशा अनेक महत्त्वाच्या उपयोगी बेनिफिट्स तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे। म्हणून ही योजना समजून घेणं खूप गरजेचं आहे। आपण पुढील व्हिडिओमध्ये जर बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने नोंदणी करायची आहे याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर उपयुक्त आणि महत्त्वाची व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती येत असतात। आणि जर समजा
या योजनेअंतर्गत एवढे बेनिफिट्स आहेत आणि ते बेनिफिटचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच नवीन व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळावे यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.